सर्वांना नमस्कार. उत्साह पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचं. माझे ओळखीचं माझं नाव गीता पुत्र अजय जाधव. शिवसृष्टी पाहायला साधारण आपल्याला 3 ते 4 तास लागले. सगळ्यांच्या हातामध्ये बॅट आहेत. बॅटवर जेवढी जाणून दिली ते तुम्हाला पहिल्या टप्प्याला पाहायला मिळते. दुसऱ्या टप्प्याला स्वराज्य स्वधर्म स्वभाषा त्याच्या आधारे पाहायला मिळणार आहे. वरच्या भागात जाताना गंगासागर गोमती दरवाजा भवानी माताचं मंदिर आपल्याला पाहायचं घ्यायची काळजी. दुसऱ्या टप्प्याला आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. आपली लहान मुलं त्या भागामध्ये जाणार याची पूर्ण दक्षता आपण घ्यायची. पहिल्या टप्प्याला खाली काही नाजूक वस्तू आहे. वर शस्त्रपालामध्ये शस्त्र उघड्यावर ठेवू जेणेकरून आपल्याला ती जवळून पाहता. शिवाजी महाराज विधानसभा का नजारा और इस में शिवाजी महाराज द्वारा जीते गए उनके द्वारा निर्मित दिलों की व्यवस्था. शिवाजी महाराज ने शस्त्र और शस्त्र का बखूबी संतुलन के साथ उपयोग किया और अपनी प्रजा को भयानक शासन प्रदान किया. इस संपूर्ण घटनाक्रम को विज्ञान और टेक्नोलॉजी अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. भारतीय चंद्रकोळीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं राष्ट्र ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण होती. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो अपमान. आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या असणारी सुलतानीच्या उन्नत कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी फिरवलेल्या पुत्रासारखं जगणाऱ्या भयातेचे गरिबांचे आपल्या मुलगाचे आनंदी बघितले. हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. त्या राक्षसांना घालवलंच पाहिजे.
केलेल्या एक नव्हे तर 4 अवाढव्य पाच आमच्याकडे काय होती त्यांच्या प्रतिकृती तिथे बघायला भेटते आणि आपला राजसभा राजदरबार कसा होता त्याची प्रतिकृती तिथे तुम्हाला बघायला भेटेल. रणांगण या दालनामध्ये तलवारींचे प्रकार आहेत, भाल्यांचे प्रकार आहेत, बंदुका आहेत, हे बघायचंय. आतमध्ये छोटस शत्रू दालन आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या कुठल्या शत्रूंसोबत लढले, आपल्या स्वराज्याचे किती शत्रू होते, कोण कोण होते, त्यांची थोडक्यात
केला, पण अल्लाची किल्लीची नजर पडली आणि अवघ्या 15 दिवसात हा गड लुटला. देवगिरीचा दौलताबाद झाला. हा गड छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. या गडावरती जायला आपल्याला 3 संरक्षक गड पार करावे लागतात. पहिला आहे अंबरकोट, दुसरा आहे महाकोट आणि तिसरा आहे कालाकोट. 2 संरक्षक गड पार करून आपण आतमध्ये आलो की आपल्याला सरस्वती वीर पाहायला मिळते, जैन मंदिर, हाती तलाव, भारत मातेचे मंदिर, चार मिनार, हेमाडपंथी मंदिर. तिसरा संरक्षक गड पार केल्यानंतर आपल्याला काही महालाचे अवशेष पाहायला मिळतात व मेंढातोप. एका बाजूला मेंढीच्या तोंडासारखा चौकार आहे म्हणून तिला मेंढातोप असं म्हणतात. सुमारे 23 फूट लांबीची व पंचधातूंनी बनलेली आहे. गडाच्या चारी बाजूला आपल्याला खोल खंडक पाहायला मिळतात. पूर्वी ह्याच्या जलचर प्राणी सोडण्यात आले होते, कुसळ, मगर, साप. तर हे 3 संरक्षक गड पार करून जर शत्रूवरती आले तर त्याला या खंडकात फेकून दिलं जायचं. गडावरती जाणारा आणि येणारा हा एकच मार्ग तो म्हणजे अंधारी कुंडलेला. अंधारी कुंडलेला पार करून वरती आलं की आपल्याला सुंदर असं गणेशाचं मंदिर लागतं. तिथून वरती आल्यानंतर 12 दरी 12 कमानींनी बनलेली इमारत आहे. गडाचा शेवटचा दरवाजा आहे तिथली दरवाजा. तिथली दरवाजा पार करून आपण आतमध्ये आलो की आपल्याला जनार्दन स्वामीचे तपस्याचे स्थान पाहायला मिळते व गडावरती अजून 2 चौका पाहायला मिळतात. एक दुर्गा चौक आणि काळा पाडतो. त्या चौकात चौफेर फिरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले व आवजी जाऊ यांचा विवाह या किल्ल्यावरती झाला का म्हणून हा किल्ला आपण प्रथम घेतो. पुढे पाहणार आहोत शिवजन्मस्थान शिवनेरी. सर्वांनी आता तुकाराम घ्यायचंय. व्यवस्थित सगळ्यांना इथे आल्यानंतर सगळ्यांना पावनखिंड चित्रपट आठवला असेल, कारण की याच पदागड विशालगडच्या गोलखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि सिद्धीजोर यांच्यातला युद्ध प्रसंग घडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारल्यानंतर एकाही दिवसाची विश्रांती न घेता स्वराज्यामध्ये 18 किल्ले जिंकून घेतले आणि ते एका दिवसाच्या विश्रांतीसाठी पन्हाळगडावरती थांबले असता सिद्धीजोरने त्यांना बेडा घातला. तो बेडा एवढा मजबूत होता त्या बेड्याचं निघणं अशक्य होतं. तरी छत्रपती शिवाजी महाराज 612 मावळणे घेऊन पन्हाळगडावरती निसटले आणि ही खबर सिद्धीची सेना लागली. त्यावेळेस शिवाकाशीत जे छत्रपती शिवाजी महाराज सारखे दिसत होते त्यांनी महाराजांचं वेषांतर केलं आणि सिद्धीची सेना चकवा दिली. आता शिवाकाशीत त्यांना माहिती आहे की पुढे गेल्यानंतर आपल्याला मदत पण करायचे, तरी पण ते पालखीमध्ये बसून दुसऱ्या वाटेला निघाले आणि दुसऱ्या वाटेला गेल्यानंतर सिद्धी मसुदने शिवाकाशीत त्यांची पालखी पकडली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी त्या दिशा वेगळ्यामध्ये घेऊन गेला. शिवाकाशीत ज्यावेळेस सिद्धी मसूदला कळलं की आपण जी पालखी पकडली त्या पालखीमध्ये महाराज नाहीये, त्याच वेळेस सिद्धी मसूदने शिवाकाशीत यांचा शिराज गाळाच कापून टाकला. चिडलेल्या सिद्धीजोरने आपली पूर्ण सेना मलकापूर मार्गे महाराजांच्या पाठलागावरती पाठवली
तितक्या वेळामध्ये महाराजांची पालखी गजापूरच्या गोडकिल्लीवरती येऊन पोहोचली. बाजीप्रभू देशपांडे यांना कळलं की आपल्या पाठीमागे सिद्धीची सेना दुसरीकडे लागली आहे. त्यावेळेस त्यांनी आपला प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. जोपर्यंत टोपीचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे लढत होते. बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हटले की महाराज लाख मिळले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. तुम्ही गडावरती गेल्यानंतर फक्त टोपीचा आवाज काढा. पण छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावरती जाण्यासाठी उशीर झाला. का तर दळवी आणि सुरबई यांनी विशाळगडचे पायथ्याशी मोर्चे लावले. नकळत महाराजांना इथे युद्ध करावं लागलं आणि युद्ध केल्यानंतर महाराजांनी गडावरती गेल्यानंतर तोफेचा आवाज काढला. तोपर्यंत घात झाला. ज्यानंतर तोफेचा आवाज आला त्यानंतर घोडकिल्लीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण गमावला. त्यांच्यासोबत फुलाजी देशपांडे आणि बांधव सेना यांच्या डॉक्टरेट एक खिंड पावन झाली. त्यामुळे या घोडकिल्लीला जिजा माताने पावन खिंड हे नाव दिलं. पन्हाळगड ते विशाळगड हे जर अंतर बघितलं असता 60 ते 70 किलोमीटर आहे. आपण पायी चालत जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 1.5 ते 2 दिवस लागतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अंतर फक्त 21 तासामध्ये कव्हर केलं होतं. आणि त्यावेळेस वर्ल्ड रेकॉर्ड होता. ते पण भर पावसामध्ये, भर चिखलामध्ये आणि भर जंगलामध्ये. महाराज कसे आले, कुठून आले, कुठल्याच इतिहास ग्रंथ रस्ता अजून सापडलेला नाही. पुढे आपण स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याची माहिती. या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज 24 वर्ष 7 महिने म्हणजे 25 वर्ष या किल्ल्यावर वास्तव्य केले. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात केला आणि त्या तोरणा किल्ल्यावरती महाराजांना गुप्तधन सापडले. त्या गुप्तधनाचा उपयोग महाराजांनी हा राजगड किल्ला बांधण्यासाठी केला होता. म्हणजे गरुडाच्या पंखासारख्या 3 माच्या बांधल्या. आता माची म्हणजे काय तर डोंगरावरचा सपाट भाग त्याला माची म्हणतात. इथे आहे पद्मावती माची, इथे सोना माची आणि इथे संजीवनी माची. आणि यांच्या वरचा म्हणजे स्वराज्याचा स्वर्गाचा म्हणजे बालेकिल्ला. तर बालेकिल्ला म्हणजे काय तर किल्ल्यावरचा अजून एक किल्ला सर्वात उंच ठिकाण म्हणजे बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे खोलीचे पडलेले अवशेष दिसतात. त्या खोलीची जर मोजमापणी केली तर 10x12 ते 10x14 एवढीच खोली आपल्याला दिसते. सांगण्याचा उद्देश असा आहे की महाराजांकडे एवढी संपत्ती असून सुद्धा पण त्यांनी त्यांचा उपभोग कधी घेतला नाही. 10x12 ते 10x14 एवढ्याच खोलीमध्ये त्यांनी आपल्या आदर्श वाचवले. या गडावरती बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. शिवबंदीची घरे, दारुकुंडा, अंबरखाना, पद्मावती तलाव, पद्मावती देवीचं मंदिर, रामेश्वराचं मंदिर, दुबा काळेश्वरी देवीचं मंदिर, दुधारगडचा किल्ले आणि तिसरी माची जी आहे या माचीची उंची 2 माचींपेक्षा कमी. त्यामुळे त्याला 2 चिलका तटबंदी म्हणजे दोघे मिळतात आणि त्या तटबंदीमध्ये एकच माणूस आतमध्ये जाईल एवढा रस्ता आपल्याला दिसतो. म्हणजे ही महाराजांची बुद्धिमत्ता अशी दिसून येते की ही माची 2 माचींपेक्षा कमी आहे, उंचीने कमी आहे. तर शत्रू कधी पण आक्रमण करतील आणि शत्रूने जर आक्रमण केलं तर त्यांच्यावरती पलटवार करण्यासाठी आपल्याकडे वेळ भेटेल. अशा प्रकारे या माचीची माती केलेली आहे. आणि प्रत्येक माचीवरती चोर दरवाजा म्हणजे संकटाच्या वेळी बाहेर पडण्याचं मार्ग. या गडावरती महाराजांनी 2 दगड अधिक काळ वास्तव्य केले. म्हणजे आजही नाही महाराजांचा सुखाचा आणि दुःखाचा तेवढाच मागे केला. कारण की या गडावरती छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म सुद्धा या गडावर झाला आणि महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा मृत्यू सुद्धा या गडावर झाला. या गडाला महाराजांचं सानिध्य लाभून काय गडाचा राजा आणि राजाचं असे म्हणतात. पण या किल्ल्याचं नाव आहे किल्ले राजा. पुढे आपण तुळजाभवानीचं दर्शन करून प्रतापगडची माहिती घेऊ. गडाला जलदुर्ग असे म्हटलं जातं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये हा पहिला किल्ला बांधला होता. मालवणमध्ये ते छोटे बेटावरती हा 45 एकरामध्ये पसरलेला आहे.
याच गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं मंदिर जे राजाराम महाराजांनी 1695 मध्ये बांधलं होतं आणि या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा रस्ता पाहायला होतो. म्हणजे ज्यावेळेस हिरोजी दलकर हा किल्ला बांधत होते त्यावेळेस महाराजांची आठवण म्हणून त्याचा उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा रस्ता चुन्यामध्ये घेऊन ठेवले होते. त्यानंतर ताराराणी सरकार जी राजाराम महाराज यांची पत्नी होती त्यांनी ही चांदीच्या रूपामध्ये रूपांतर करून शिवराजेश्वर मंदिरामध्ये ठेवलेली आहे. ते आधी आपण पाहू शकतो. या गडावरती निसर्गाचा चमत्कार असा आहे की साईडने एवढं खारं पाणी असून सुद्धा पण 3 गोडापाण्याचे विहिरी या गडाच्या जमिनीतून उत्पन्न झाल्या. महाराजांनी त्यांची नावही तशी ठेवलेली आहेत. दही बाव, साखर बाव आणि दूध बाव. बाव म्हणजे बावडी, विहिरीला बावड्याशी शब्द दिलेला आहे. आणि या गडावरतून महाराजांना आरमाराचे जन्म पडला आणि त्यांच्याकडे अशा प्रकारचे गणपत म्हणजे जहाज होते. त्यातले जे दुराड आहेत ते एकदम छोटी जहाजं असतात. गुडघ्यावरून जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये पण चालू शकतात. म्हणजे किल्ल्याच्या जवळ जाण्यासाठी यांचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये केला असतो. पाठीमागे एक प्रसंग दाखवलाय की छत्रपती शिवाजी महाराज गुराब या गणपतामध्ये बसून कशी युद्धामध्ये जात असते. पुढे आपण पुण्याची शान सिंहगड किल्ल्याची माहिती. आणि तरी बळवून आमच्या राजेसाहेब जिजाऊ त्या आमच्यापेक्षा हट्टी त्यांना ही गुलामगिरी हेच म्हणत होती. कुठल्या करण्याची हिंमत आमची जहागीर बेनसाव करण्याची. इथे पहार आणि बहार खूपच स्वराज्याच्या संख्येला
आता पाण्यावर पालाण झाला. हा समुद्र तुमचा आहे. ही पूर्ण शिवसृष्टी साकार घेते. तर भविष्यामध्ये काय तयार होणार आहे आणि आता काय तयार झाले याची छोटीशी माहिती आपण पाहणार आहोत. तर हा सरकार वाड्यात हा 1 एकरचा भाग आहे. इथे तुम्ही वेगवेगळी दालनं पाहून आलेला आहे. आदल्या सुटका, किल्ल्यांची माहिती घेतली, शस्त्र पाहिली, श्रीमंत शो पाहिला असेल. आता आपण उभे आहोत त्याचं नाव आहे रंगमंडप. इथे आपल्याला 36 मिनिटांचा शो पाहायला मिळाला. स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा. तर भविष्यामध्ये काय असेल तर सर्व्हिस एरिया जाण्यासाठी मार्ग असणार आहे. पुढे असणार आहे नाट्यगृह. जाणता राजाचं लाईव्ह नाटक या दालनामध्ये आपल्याला पाहता येणार आहे. तशीच आपली मराठी नाट्य ती नाट्यगृहात पाहता येणार आहे. पुढे असणार ही बाजारपेठ. रायगडमध्ये जशी भव्य बाजारपेठ होती तशीच भव्य बाजारपेठ आपण इथे स्थापन करणार आहोत. एका बाजूला 21 दुकानं, एका बाजूला 22 दुकानं इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे असणार आहे कोकण कॅफे. खातेरी उंदिरीचे युद्ध, श्रीमंत योगी, पन्हाळगड विशाळगडची लढाई या दालनामध्ये पाहता येणार. ठीक आहे. त्या प्रकल्पाला पुंचवण्याचे एक ठिकाण दाखवले त्याचं नाव आहे माची. इथे भविष्यामध्ये पाहायला येते ही माची असणार. तिथे आपल्याला तोफेचं प्रशिक्षण घेता येतं. पुढे असणार ती राजसभा. रायगडमध्ये जशी भव्य राजसभा होती तशीच भव्य राजसभा आपण इथे स्थापन करणार. त्याच्याच पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा कसा असेल तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढे भवानी माता मंदिर आणि गंगासागर तलाव. आता आपल्या अर्ध्या ग्रुपने मंदिराचं दर्शन करून आलं, अर्ध्या ग्रुपचं मंदिर दर्शन राहिलं. थोड्याच वेळात आपण जाणार. म्हणजे सध्याच्या परिस्थितीला जर पाहायचं झालं तर हा सरकारवाडा, हे रंगमंडळ, गंगासागर तलाव, भवानी मातेचं मंदिर हे 3 भाग पूर्ण झालेले आणि बाकी सगळ्यांचं बांधकाम सध्या चालू आहे. तसंच भविष्यामध्ये असणार आहे तो लोहगड किल्ला. इथे त्याचं बांधकाम सध्या चालू आहे. येत्या 1 ते 1.5 वर्षातच लोहगड किल्ला आणि राजसभा याचं उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते 21 एकरच्या प्रकल्पाला जी तटबंदी असणार आहे ती अशा प्रकारची असेल. ती तटबंदी आणि त्याचं महाद्वार म्हणजे एंट्री पॉइंट जी असेल ती यावर. आणि सगळ्यात शेवटी काय असणार आहे तो देवगिरीचा किल्ला आणि अश्वशाळा. आता आपण अश्वशाळा आहे छोट्या मुलांना आणि छोट्या प्रमाणात सरकार वेळेच्या पाठीमागे शिकवली जाते. भविष्यामध्ये वयस्कर लोक सुद्धा अश्वशाळेचा आनंद घेतील. थोड्या मोठ्या प्रमाणात ते दालन इथे निर्माण होणार. असा आपला 21 एकरचा प्रकल्प आहे. येत्या 3 ते 4 वर्षातच हा पूर्ण प्रकल्प इथे साकार झालेला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्या दालनामध्ये पाहण्यासारख्या 3 गोष्टी. पहिली म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ओरिजिनल चित्र. पूर्ण आशिया खंडामध्ये 13 ओरिजिनल चित्र आहेत. त्यातली 6 चित्र तिथे दाखवली होती. तर पहिले चित्र सगळ्यांनी काढायला होतं. पुस्तकामध्ये हे ओरिजिनल चित्र निकोल मोनोची यांच्या संग्रहालयात आहे नेदरलँड. त्या बाजूला एक पेपर नेदरलँडमध्ये चित्र आहे. तिकडे आहे ते आम्स्टरडॅम मध्ये चित्र आहे. दरवाजाच्या वरती आणि या बाजूला ही दोन्ही सुद्धा लंडनच्या ब्रिटिश म्युझियम मध्ये.